मला माहिती नाही की कोण बघणार आहे हा व्हिडिओ. ॲक्च्युली हा बघणार आहे की पण नाही बघणार आहे. बट हिअर्स द स्टोरी ऑफ हाव आय मेट शर्वरी. माझ्या फ्रेंडचं खूप जास्त एका व्यक्तीबद्दल डिस्क्रिप्शन चालू झालेलं आणि त्याचं म्हणणं हेच होतं की तुम्ही दोघं भेटले पाहिजेत, कारण तुम्ही दोघं एका सेम लेवलवरती मॅडनेसवर. पहिल्यांदा इकडे 2016मध्ये भेटले होते आणि माझ्या मैत्रिणींनी प्लॅन केलं होतं फुल की तू ये त्याला भेटायला, दिस अँड दॅट. आणि निघायच्या 3 दिवस अगोदर मी शर्वरी जाधवला भेटलो आणि इट वॉज फर्स्ट साईडमध्ये आय वॉज लाईक आय एम नॉट इवन गोइंग टू मीट दिस पर्सन, कारण तिने मला पहिल्याच त्याच्यामध्ये सांगून टाकलेलं की तिला भेटायचं नाही. बट त्या दिवशी मला खूप झोप आले होते तर मी झोपून गेली होती. आय वॉज लाईक की यार ठीक आहे, म्हणजे तो इथे तर कधी ना कधी भेटीन मी त्याला. सो आय स्लेप्ट दॅट डे आणि मग नंतर मी डायरेक्ट संध्याकाळी त्याला भेटले. द रिझन बिंग की तिची स्लीप इम्पॉर्टंट होती, विच आय कम्प्लिटली गेट नाव बिकॉज आय हॅव बीन स्लीप डिप्राइव्ड फॉर द पास्ट 5 years. So I can completely get it why that would have been an important aspect. The vibe that I connected with, तो एवढा डाऊन टू अर्थ आणि बिकॉज आय हर्ड तो जर्मनीवरून आला आहे आणि खूप काय त्याचे म्हणजे ऐकले होते मी स्टोरीज. तर आय वॉज लाईक की हां म्हणजे हा तर स्पॉइल ब्रॅट असेल, हे असेल, तो असेल, शो ऑफ असेल. बट नथिंग वॉज लाईक दॅट. फर्स्ट इन्स्टन्समध्ये ऑब्व्हियसली सगळं कळत नाही, पण मला असं वाटलं की ओके, आय थिंक आय कॅन कनेक्ट विथ हिम. लाईफ मसालेदार असली पाहिजे, पण त्यासाठी तुला करेक्ट मसाला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा तू यू फाइंड अ राईट पिक फ्रॉम द लेटर. Hit it! That's what I'm talking about. Wait! Okay, now, from the beginning. Hit it, boys. Smoking big cigars. I hope you're ready for what's coming now. I'm the one, I'm the lady that would bring it down. There's a joint on the corner where the big boys play, where the whiskey's running like the river, but they all never come for the booze and bass. I'm the one, I'm the lady that'll rock this place. That'll rock this place. That'll rock this place. Rock this place. Rock this place. Rock this place. वी ओनली हॅड 3 days. आय मीन 3 दिवसात निघणार होतो आणि माझी भयंकर शॉपिंग बाकी होती. सो आय वॉज लाईक की आय एम गोइंग टू मिक्स दीज बोथ थिंग्स अँड आय एम गोइंग टू कॉल हर टू शॉप विथ मी. ही डिसाइडेड की त्याचं शॉपिंग बाकी होतं, तर ही इन्व्हायटेड मी टू अ शॉपिंग स्प्री. एंड देन ही वॉज लाईक की चलो अब शॉपिंग करते हैं, जाते हैं. आय लाईक हां चलो. मला तसंही म्हणजे काय, आय वॉज फ्री ॲट दॅट टाईम आणि माझी फ्रेंड जी होती शी इन्सिस्टेड मी अ लॉट. Pretty much that is our official first date. Although we hadn't met earlier, but जे vibes तो देत होता, it was like I knew him from the very beginning or I knew him for many years. तिने एवढं छान ते निभावून ती करत होती की हे शर्ट माझ्यावर चांगलं दिसेल का गं? हो चांगलंच दिसणार आहे. अँड दॅट इज हाव it began. Apparently, I left my power bank in her purse, which was completely coincidence for the record. I have to say this again. Which I still feel त्यांनी मुद्दामून सोडलं माझ्या बॅगमध्ये. Now I get it. It was more to do with destiny and not coincidence, because that's how she took my number from Namrata and she texted me that you have left the power bank, and that's how we got another opportunity to meet. आईचा बालहट्ट चालू झाला आणि दॅट वॉज द बेस्ट थिंग. तू नहीं आएगा तो मैं अभी इधर डेकोरेशन क्या कुछ भी नहीं करनी. और उस पॉइंट पे ऐसा हुआ कि आर यू बीइंग सीरियस, कारण
परत 15 दिवसात मी परत जर्मनीवरून इंडियाला जाणार आहे हे पॉसिबलच दिसत नव्हतं, अजिबात नाही. तो कॉल एंड झाला आणि मला बाबांचा कॉल आला. बाबा म्हणतो की तिकीट बुक करतोय मी, येतोयस ना म्हणून. आणि आय वॉज स्टंट. माझ्याकडे काय उत्तर नव्हतं. म्हणजे एवढं प्रेम आणि हा असा कोइन्सिडन्स कधीच जुळून येणार नव्हता, मला माहिती होतं. तर मला माहिती आहे की हा गोल्डन अपॉर्च्युनिटीला मला कन्वर्ट करायचं आहे टू थ्रो बिगेस्ट सरप्राईज ऑफ हर लाईफ. तो खूप असे स्टोरीज सांगत होता की माझे रूममेटबरोबर खूप माझं भांडण होतं आहे आणि मी शिफ्ट होणार आहे, दिस अँड दॅट. अँड आय वॉज लाईक की अँड आय वॉज व्हेरी कन्सर्न्ड की ओके आता म्हणजे तू शिफ्ट होणार आहे हे ते. आणि आय वॉज स्टील सपोर्टिंग, आय वॉज स्टील कन्सर्न्ड अबाउट हिम की आता काय करणार आहे. तर मग नंतर तो ही वॉज लाईक अवे फॉर आय थिंक ऑलमोस्ट 8 to 10 hours. अँड त्याच्यानंतर मी सकाळी उठले आणि मी माझ्या मैत्रिणीला पहिला बघितलं घरी की ती माझ्या घरी आली आहे. अँड शी वॉज ऑल लाईक की त्याचा जो मित्र आहे त्याच्यावर खूप मोठा भांडण झाला होता असं तिने मला सांगितलं. अँड शी वॉज टू सिरियस फ्रॉम हर वर्ड्स बट फ्रॉम युअर अपिअरन्स. नम्रताचं असं काहीतरी झालंय आणि मेकअप लावून मोठी आली आहे म्हणून तर ती पण विचार करते. शी वॉज ऑल लाईक जॉली अँड ड्रेस्ड अप अँड एव्हरीथिंग. तर मला असं वाटलं की काय चुकीचं झालं, म्हणजे असं दिसून तर अजिबात वाटत नव्हतं. तर आय वॉज लाईक ठीक आहे चल. आणि मी काही कसा तरी अवतारात गेली खाली आणि मी तिकडे जस्ट आय क्रॉस द गेट आणि मी त्याला बघितलं समोरच. सो दॅट वॉज द मोस्ट प्राइसलेस मोमेंट. आय जस्ट हॅड अ वर्ड विथ हिम लास्ट नाईट आणि सकाळी पहाटे मी त्याला समोर बघते अँड आय कुडंट बिलीव्ह की तो आला आहे. तर आय वॉज लाईक की नाही हे स्वप्न आहे. तो आय जस्ट I was like blank at that point of time, but तो surprise, I think that is the most memorable and the most cutest surprise of my life. उस दिन पे मतलब मैंने जो फील किया है that is something super golden और platinum level that will never go off. So 2017 पासनं मी इंडियामध्ये आलो आणि देर वॉज अ लॉट ऑफ डार्कनेस इन्वॉल्ड देअर इन माय लाईफ. आणि जेव्हा कोणालाच क्लॅरिटी नव्हती या पूर्ण कॉन्टेक्स्टमध्ये की हा मुलगा काय करणार आहे, की हा वाया जाणार आहे, त्यामुळे म्हटलं एकच मुलगी माझ्यामध्ये बिलीव्ह करत होती अँड दॅट इज द रिझन वाय आय एम मॅरिड. I think we were in long distance for almost 6 months and I obviously said those 3 magical words. It came from my end first and yeah, I mean that's how then we started our relationship. प्रार्थना होती 7 जन्मांची, भाग्य हे जन्मोजन्मी कोरून घ्यावे माथ्याला. पूर्तता झाली सोन पायाने, आज सौभाग्याचे. So I feel ki these many years, like 8 years of our journey, sums it up to a point where it is going to be super special on 17th of December. बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि थेउरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं मोचनं
ग्रामो रांझण संस्थितौ गणपतिं कुर्यात् सदा मङ्गलम् शुभमङ्गल सावधान काही केलं, काही म्हणजे एक महाल बुक केला आणि त्याच्यामध्ये 10,000 5,000 लोकांना बोलवलं, किंवा कोर्ट मॅरेज केलं आणि फक्त 2 लोकांना 4 लोकांना बोलवलं. इट विल ऑल वोंट मेक सेन्स इफ मी अँड हर आर नॉट हॅपी. आणि मी आणि ती तेव्हाच खुश असणार आहेत जेव्हा आम्ही दोघं एकत्र असणार. तो माझ्या छोट्या छोट्या गोष्टीवरती लक्ष देतो. मी अशी व्यक्ती आहे जी जे मला जास्त मोठं साजरं आणि शोशा एवढं आवडत नाही, पण तो काही छोटी वस्तू तरी केली तर मला खूप म्हणजे मनाला लागते. तर इवन इफ ही गिव्ज मी लाईक अ 10 रुपी और 20 रुपी चॉकलेट, आय एम हॅपी विथ इट. शर्वरी ती व्यक्ती आहे या जगामध्ये जिला बघून तुम्हाला पहिले माणूस आणि माणुसकी आठवणार आहे रादर देन मटेरियलिस्टिक. प्रेम करतो तेवढंही तो माझ्या आईवडिलांबरोबर करतो आणि दॅट इज समथिंग दॅट आय लव्ह द मोस्ट अबाउट हिम. तही सद्गुणा साधोनी स्थिर कर्मयोगा पुला माधवा भूषण सारे राष्ट्र तुरी रहे शिकथिती कीर्ती करा उज्ज्वला. इट इज सो होलसम की ती मुलगी 10 रुपये ते 1 रुपयाच्या धनाडालवरती ती खुश होते, कारण तिला जस्ट बिकॉज शी बिलीव्स इन लिटल थिंग्स अँड I do these little things which make her happy. Like I do some grand gestures of being a hopeless romantic that I am, but these are the kind of things that make her what she is. You know, that is Sharwari for me. जेव्हा जेव्हा मी त्याला भेटते मला असं वाटतं की माझं जे प्रेम आहे ते कधीच असं कमी नाही होत, की कधीच असं फॉर ग्रांटेड नाही जात. ते नेहमी तेवढंच राहतं आणि जेव्हा तो जातो माझं प्रेम अजून वाढतं त्यासाठी. तर आय थिंक ते लग्नानंतर आय एम लुकिंग फॉरवर्ड टू सी आम्ही यु नो हाव आर लव्ह ग्रोज अँड हाव आर वी गोइंग टू इन्वॉल्व ॲज अ पर्सन. सो दॅट इज समथिंग दॅट आय लुक फॉरवर्ड टू. Who's always jolly, given the person she's dealing with, which is difficult like me. I'm super moody, super difficult to handle, a passive aggressive person who always wants to talk first and have the last say in the conversation. But she has adapted all of this in the last 8 years, and that is the reason why she is my soulmate. आय थिंक आफ्टर म्हणजे माझं लग्न झाल्यावर मला वाटतं माझं जे मी जास्त मिस करणार आहे इज दॅट माय कम्फर्ट झोन. माझी आई स्पेशली, माझी आई आय थिंक शी इज बीन द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन माय लाईफ इन ऑल माय जर्नीज. आय थिंक तिने मला खूप सपोर्ट केलं आणि खूप पुश केलं इन टर्म्स ऑफ यु नो स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्यापासून आय थिंक गोईंग टू ऑफिस, मला डबा द्यायचं, मला आय थिंक लिटरली भरून पण घालायची कधी कधी. तर आय थिंक मी ते खूप मिस करणार आहे. इवन मी जेव्हा वर्क फ्रॉम होम करत होते आताही मला म्हणजे आई मला वाढून द्यायची, पण अँड शी मेड शुअर की मी जेवते करून. तर आय थिंक ऑब्वियसली माय फॅमिली, माझी आई, माझे पप्पा आणि माझा भाऊ. आय थिंक आय डोंट नो इफ इज गोना मिस मी, बट
I think I'm going to miss him because माझा लहान भाऊ आहे तर we fight a lot, we argue a lot, but at the same time we gel a lot and I think मी त्याच्यासोबत काही शेअर करू शकते and I think I'm going to miss him also a little much. वन प्रॉमिस फ्रॉम माय एंड तो कुठलाही स्टेप घेतला त्याच्या लाईफमध्ये त्याच्या स्वतःसाठी आय एम गोइंग टू बी विथ हिम व्हॉट्सो एव्हर वेदर इट्स राईट ऑर रॉंग मी त्याच्यासोबत आणि त्याची साथ देणार आहे. मला माहीत नाही की आपलं आयुष्य कुठे चाललं आहे. माझं आयुष्य ठीक आहे पर्टिक्युलरली कुठे जाणार आहे आयुष्य मला माहीत नाही आहे. गटारात जाणार आहे की स्वर्गात हे पण मला माहीत नाही. आणि हे मी तुला वचन देणारच नाही आहे की मी तुला बिलियनेअर बनवीन किंवा मिलियनेअर बनवीन किंवा लखपती करोडपती किंवा अब्जोपती जे काय असेल ते बनवू शकतो. पण एवढं नक्की सांगू शकतो की शेवटचा श्वास मी तुझ्याबरोबर घेईन. आणि हे माझं एकदम कॉन्क्रीट पत्थर की लकीर वाला पण ऐसे तुम मिले हो जैसे मिल रही है इत्र से हवा काफिराना सा है इश्क है या क्या